नमस्कार शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट 2023 मधील अतिवृष्टीमुळे आणि पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। यावेळी राज्य शासनाने 50% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रिम 25% पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली। शेतकरी मित्रांनो, मात्र काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला असला तरीही पिकांचे नुकसान झालेले नव्हते, म्हणून अग्रिम रक्कम देण्यास त्यांनी नकार दिला होता। विमा कंपन्यांनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती। केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला। त्यांच्या मते पीक कापणीच्या प्रयोगानंतर अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येईल आणि त्यानुसारच पीक विमा रक्कम देण्यात येईल। केंद्रीय समितीच्या निकालानुसार या 7 जिल्ह्यांना अग्रिम रक्कम मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वितरित करण्याची शासनाची भूमिका आहे। ज्या शेतकऱ्यांना आधीच 25% अग्रिम रक्कम मिळाली आहे त्यांना उर्वरित 75% रक्कम मिळणार आहे। दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे। त्यासाठी शासनाने व विमा कंपन्यांनी योग्य वेळेत योग्य भूमिका घेणे अपेक्षित आहे। शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी आणखी संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही।